वेलकम चिल्ड्रन। आज हम लोग कंस्ट्रक्शन की चैप्टर का 6.2 एक्सरसाइज का क्वेश्चन नंबर 4 करेंगे, जो है ड्रॉ ए पेयर ऑफ टेंजेंट्स टू ए सर्कल ऑफ रेडियस 5 सेंटीमीटर विच आर इंक्लाइन टू ईच अदर एट एन एंगल 60 डिग्री। तो हमें एक कन्नड़ में थोड़ा क्वेश्चन को देख लेते हैं। 5 ಸೆಂಟಿಮೀಟರ್ ತ್ರಿಜ್ಯವಿರುವ ಒಂದು ವೃತ್ತಕ್ಕೆ ಸ್ಪರ್ಶಕಗಳ ನಡುವಿನ ಕೋನ 60 ಡಿಗ್ರಿ ಇದ್ದಾಗ ಒಂದು ಜೊತೆ ಸ್ಪರ್ಶಕಗಳನ್ನು ರಚಿಸಿ. ಸೊ ಪ್ರಶ್ನೆ ಏನಿದೆ, 5 ಸೆಂಟಿಮೀಟರ್ ತ್ರಿಜ್ಯ ತಗೊಂಡು ಒಂದು ವೃತ್ತವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಈ ವೃತ್ತಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿ ಸ್ಪರ್ಶಕಗಳ ನಡುವಿನ ಕೋನ 60 डिग्रिಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ये जो टेंजेंट्स हैं इसकी एंगल बिटवीन द टेंजेंट्स 60 डिग्री हमें दी गई है, तो हमें इस तरह से कंस्ट्रक्शन करना है. तो आप सब लोग अच्छी तरह से जानते हैं, जब हमें एंगल बिटवीन द टेंजेंट्स दिया गया होता है, ಯಾವಾಗ ನಮಗೆ ಸ್ಪರ್ಶಕಗಳ ನಡುವಿನ ಕೋನ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೋ ಡೈರೆಕ್ಟ್ ಸ್ಪರ್ಶಕಗಳ ನಡುವಿನ ಕೋನ್ ತೆಗೆಯಕ್ಕೆ ನಮಗೆ ಬರುವುದಿಲ್ಲ. ವಿ ಕೆನಾಟ್ ಡ್ರಾ डायरेक्टली द एंगल बिटवीन द टेंजेंट्स. टेंजेंट्स के बिटवीन की जो एंगल है उसको हम लोग डायरेक्ट नहीं कर सकते, इसलिए हमें 180 डिग्री में से जो एंगल हमें दिया गया है 60 डिग्री, इसको हमें यहाँ पर माइनस करना है कंपलसरी. तो ये है एंगल बिटवीन द टेंजेंट. ये जो है एंगल है टेंजेंट के बीच का. तो टेंजेंट के बीच का जितना भी चाहे एंगल हो, 50, 60, 70, 80, 100 जितना भी दिया गया है, वो 180 में से कंपलसरी इसको माइनस करना है. तो जब हम लोग 180 में से 60 को माइनस करेंगे, हमारे पास 120 बच जाएगा. ये जो 120 है, ये है एंगल बिटवीन द रेडियाई. तो जब हम लोग कंस्ट्रक्शन करेंगे इस सर्कल ड्रॉ करके, हम लोग यहाँ पे जो है 120 डिग्री की एंगल को यहाँ पे ड्रॉ करेंगे, तो ऑटोमेटिक जो बाकी का हम टेंजेंट के बीच की एंगल हमको मिलेगी वो ऑटोमेटिक 60 मिलेगी. तो चलिए कंस्ट्रक्शन बिगिन करते हैं. तो ऑलरेडी मैंने 5 सेंटीमीटर का जो है रेडियस लेके एक सर्कल को ऑलरेडी मैंने कंस्ट्रक्ट कर लिया है. तो अब हम 5 सेंटीमीटर रेडियस को जो है ज्वाइन कर लेंगे इस तरह से, क्योंकि हमें यहाँ पर ड्रॉ करना है एंगल बिटवीन द रेडियस. तो आप सब लोग जानते हैं कि एंगल बिटवीन द रेडियस हमको कितना आया था. एंगल बिटवीन द रेडियस हमको मिला था 120 डिग्री. तो एंगल बिटवीन द रेडियस हमको मिला था 120 डिग्री. अब हमने ये सर्कल को ड्रॉ कर लिया है और इस रेडियस को ज्वाइन कर लिया है. इसके बीच की एंगल जो है 120 डिग्री वो अब यहाँ पर बनाएंगे. ನಾವು ಈಗ ಈ ರೇಡಿಯಸ್ ಅಂದರೆ ತ್ರಿಜ್ಯಗಳ ನಡುವಿನ ಕೋನ 120 ಡಿಗ್ರಿಯನ್ನು ನಾವೀಗ ರಚನೆ ಮಾಡೋಣ. ಆಲ್ರೆಡಿ ನಾವೀಗ ಒಂದು ವೃತ್ತನೂ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಒಂದು ತ್ರಿಜ್ಯ ಕೂಡ ತೆಗೆದಿದ್ದೀವಿ. ಈ ತ್ರಿಜ್ಯಗಳ ನಡುವಿನ ಕೋನ 120 ಡಿಗ್ರಿಯನ್ನು ನಾವೀಗ ತೆಗೆಯೋಣ. ಇದು ಕೋನ ಮಾಪಕ ಇಲ್ಲಿಟ್ಟು ನಾನು ಈ कड़े लाइन ಇದೆ OP लाइन इस तरफ है, तो मैं यहाँ पर रखूँगी और यहाँ से 120 डिग्री 0 से लेकर 120 डिग्री फ्रॉम 0 राइट फ्रॉम 0 टू 120 डिग्री मेजर करके यहाँ पर पॉइंट मार्क करके इसको हम ज्वाइन करेंगे. वी आर गोइंग टू ज्वाइन दिस टू 0. तो ये हो गया P. अब ये हो जाएगा Q. तो हमारा ये है एंगल 120 डिग्री का दो रेडियस के बीच में. दिस इज़ द एंगल बिटवीन द टू रेडियाई. ಎರಡು ತ್ರಿಜ್ಯಗಳ ನಡುವಿನ 120 ಡಿಗ್ರಿ ಕೋನವನ್ನು ತೆಗೆದಿದ್ದೇವೆ. ಈಗ ನಾವು ಸ್ಪರ್ಶಕಗಳನ್ನು ರಚಿಸೋಣ. तो हम लोग सेम रेडियस लेंगे. ಸೇಮ್ ಎಷ್ಟು ತ್ರಿಜ್ಯ ಇದೆ ಅಷ್ಟೇ ತ್ರಿಜ್ಯವನ್ನು ತಗೊಂಡು ನಾವು ಈ ಥರ ಕಂಸವನ್ನು ಇಲ್ಲಿ ರಚನೆ ಮಾಡೋಣ. ಸೊ ಪಿ ಮೇಲೆ ಇಟ್ಟು ಒಂದು ಕಂಸವನ್ನು ನಾವು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಈ ಪಿ ಮೇಲೆ ಇಟ್ಟು ನಾವು ಯಾವಾಗ ಈ ಕಂಸವನ್ನು ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ, ಅವು ಡ್ರಾನ್ ಆ್ಯಂಡ್ ಆರ್ಕ್ ಕೀಪಿಂಗ್ ಔಟ್ ಎಟ್ ಆನ್ ಪಾಯಿಂಟ್ ಪಿ. We got another point here. We'll keep on this point and we will draw another arc over here. इधर मेले P के ऊपर रखकर एक आर्क हमने ड्रॉ किए. यहाँ पर जो हमें कट मिला है वहाँ पर रखकर एक आर्क हमने ऐसे ड्रॉ की है. अब यहाँ पर रख के यहाँ एक आर्क ड्रॉ करेंगे और यहाँ पर रख के फिर एक आर्क हम लोग ड्रॉ करेंगे. Now we are going to join this. नाउ वी विल कीप ऑन दिस Q. अब हम लोग Q के ऊपर पॉइंट के ऊपर हम लोग त्रिज्य को रखेंगे और उसकी हम लोग दूसरी आर्क बनाएंगे ऐसे इस तरह से. नेक्स्ट दूसरी आर्क हमने बनाई है
और हमको यहाँ पर एक कट मिल रहा है, उसको हम यहाँ काटेंगे और एक आर्क बनाएंगे. ಇಲ್ಲಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ಕಂಸವನ್ನು ಎಳೆದು ಈ ಪಾಯಿಂಟ್ ಮೇಲಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಂಸು, ಈ ಪಾಯಿಂಟ್ ಮೇಲಿಟ್ಟು ಇನ್ನೊಂದು ಕಂಸು ರಚನೆ ಮಾಡಬೇಕು. ಅದು इल्ले बरुತ್ತೆ. अब हमें पॉइंट यहाँ मिले, देखो थोड़ा क्लियरली मैं आपको दिखाऊंगी. यहाँ पर पॉइंट कट हो चुकी है हमारी क्यू की, तो अब हम लोग क्यू और इस पॉइंट को ज्वाइन करें. तो ये है हमारा टेंजेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट. अब हम इसको मेजर करेंगे. जब हम इसको मेजर करेंगे तो एग्जैक्टली 60 डिग्री होना चाहिए, तब हमारा प्रॉब्लम बिल्कुल सही रहेगा. ये देखो एग्जैक्टली हमारा यहाँ 60 डिग्री, थोड़ा क्लोज करके मैं दिखाती हूँ. एग्जैक्टली हमारी इस टेंजेंट और इस टेंजेंट की बीच की एंगल 60 डिग्री है. तो ये कंस्ट्रक्शन 2 मार्क्स के लिए आएगा हम सबको. तो थोड़ा ये जब एंगल बिटवीन द टेंजेंट गिवन होता है तो उसका कंस्ट्रक्शन है ये. थोड़ा बार बार इसको रिपीट करके देख लेना. दिस इज़ द कंस्ट्रक्शन ऑफ अ ಟ್ಯಾಂಜೆಂಟ್ಸ್ ವೆನ್ ಆ್ಯಂಗಲ್ ಬಿಟ್ವೀನ್ ದ 2 ಟ್ಯಾಂಜೆಂಟ್ಸ್ ಇಸ್ ಗಿವನ್. ಇದು ಎರಡು ಸ್ಪರ್ಶಕಗಳ ಅಥವಾ ಒಂದು ಜೊತೆ ಸ್ಪರ್ಶಕಗಳ ನಡುವಿನ ಕೋನವನ್ನು ಕೊಟ್ಟಾಗ ಸ್ಪರ್ಶಕಗಳ ರಚನೆ ಆಗಿದೆ. ಇದನ್ನು ಹೊಳ್ಳಿ ರಿಪೀಟ್ ಮಾಡಿ ಸ್ವಲ್ಪ ನೋಡ್ರಿ, ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿರಿ, ಬರುತ್ತೆ. ನಾಳೆ ನಾವು ತ್ರಿಜ್ಯಗಳ ನಡುವಿನ ಕೋನ ಕೊಟ್ಟಾಗ ಸ್ಪರ್ಶಕದ ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡೋಣ. ಟುಮಾರೋ ವಿ ಆರ್ ಗೋಯಿಂಗ್ ಟು ಲರ್ನ್ ದ ಡ್ರಾಯಿಂಗ್ construction of tangents when the angle between the radius is given. All the best.